नमस्कार. स्मार्ट गृहिणींसाठी स्मार्ट किचन टिप्स. टिप नंबर 1. दररोज वापरात असलेला लोखंडी तवा काळा कुट्ट होतो. वापरून त्यावर कडेने पापुद्रे धरतात. अशा वेळी हा तवा साफ करण्यासाठी एक सोपा उपाय करून बघा. तवा गॅसवर गरम करण्यासाठी ठेवा. त्यावर तुरटी घासून घ्या व उरलेली तुरटी तव्यावरच टाका. आता या गरम तव्यातच पाणी टाका व चमचाभर मीठही टाका. हे उकळलेले पाणी तव्याच्या कडेने सुद्धा चमच्याने पसरवा. 5 मिनिटांनंतर तवा गॅसवरून उतरून घ्या. आता तव्याचा तेलकटपणा तसेच पापुद्री नरम पडले असतील. तव्यातील पाणी एका वाटीत काढून घ्या व लिक्विड सोप व तव्यातील पाणी घेऊन तवा घासून घ्या. तवा चमकदार होईल. टिप नंबर 2. केसांना केमिकल्स युक्त प्रॉडक्ट्स वापरत असाल तर हा एक शॅम्पू घरीच तयार करून बघा. केमिकल्स फ्री व घरच्या साहित्यातच तयार होणारा हा शॅम्पू खूपच चांगले परिणाम देतो. याच्या वापराने केस मजबूत, दाट व सिल्की होतात. त्यासाठी एका कढईत 2 ग्लास पाण्यात 2 चमचे तांदूळ, मेथीदाणे पाव चमचा, कोरफडीचा गर चमचाभर आणि 15-20 कढीपत्त्याची पाने घालून 15 मिनिटे उकळून घ्या. आता हे मिश्रण थंड झाल्यावर एका भांड्यात काढून घ्या. आता या मिश्रणात चमचाभर ॲलोवेरा जेल घालून मिक्स करा. आता हा शॅम्पू वापरण्यास तयार आहे. आठवड्यातून 2दा हा शॅम्पू वापरून बघा. खूपच छान परिणाम दिसेल. टिप नंबर 3. चेहऱ्यावर पिंपल्स तसेच फोड आले असतील तर चेहऱ्यावर बऱ्याच गोष्टी आपण लावत असतो. कधी फरक लगेच पडतो, परंतु जर पोट खराब असेल तर पोटातूनच ही समस्या दूर करण्याची गरज असते. अशा वेळी रात्री ग्लासभर पाण्यात 4-5 लवंग भिजत घाला. सकाळी ह्या पाण्यात चमचाभर मध व एका लिंबाचा रस मिसळून दररोज सकाळी अनशापोटी सलग 7 दिवस प्या. पोट साफ होते व या सर्व त्वचेच्या समस्या दूर होतात. टिप नंबर 4. आजारामुळे कंटाळलेल्या व्यक्ती असतील तर झोपून त्यांचे अंग दुखत असते किंवा कधी मुकामार लागला असेल तर सूजही येते. अशा वेळी हे एक मलम घरीच तयार करून लावा. अंगदुखी दूर होते. आल्याचा 2 इंच तुकडा घ्या, तो किसून घ्या व त्याचा रस काढा. आता मोहरीचे अथवा तिळाचे तेल घेऊन गरम करण्यासाठी ठेवा. छान गरम झाल्यानंतर त्यात भीमसेनी कापूर घाला. तसेच थोडे आयोडेक्स घालून गॅस बंद करा. एक क्रीम तयार होईल. आता ही क्रीम एका डबीत भरून ठेवा. हे दुखऱ्या भागावर लावल्यास शरीरावरील सूज तसेच आखडलेले सांधे सुद्धा मोकळे होतात, स्नायू मोकळे होतात. टिप नंबर 5. खूप जुनी खाज किंवा गजकरणं अशा त्वचेच्या वेगवेगळ्या समस्या असतील आणि खूप इलाज करून सुद्धा फरक पडत नसेल किंवा पुन्हा खाज गजकरणं येत असेल तर हा उपाय करून बघा. त्यासाठी झेंडूच्या झाडाची पाने घ्या. 3-4 झेंडूच्या पानांसोबत 2-3 कडुलिंबाची पाने वाटून घ्या. जर खाजेसोबत जळजळ सुद्धा होत असेल तर थोडा त्यात कापूर सुद्धा मिक्स करा. कापूर कुटून मिक्स करा. त्याचबरोबर खोबरेल तेल घालून मिक्स करा. आता हे मिश्रण दिवसातून किमान 2दा तरी खाजेवर लावले पाहिजे. असे 3 दिवस करा. त्याचबरोबर साबणाचा वापर टाळा. आता रक्तदोषामुळे जर ही खाज येत असेल तर त्यासाठी झेंडूचे एक फूल घेऊन ग्लासभर पाण्यात घालून उकळून घ्या. पाणी निम्मे झाले की कोमट होऊ द्या. आता यात चमचाभर मध मिसळून रात्री झोपताना 3-4 दिवस घ्या. या झेंडूचा फुलाचा काढा घेतल्यामुळे शरीरातील अशुद्धी दूर होते आणि रक्त साफ होते आणि खाज गजकरणं दूर होते. टिप नंबर 6. सकाळी उठल्यावर उभे राहताना टाचा दुखत असतील, लंगडत चालावे लागत असेल तर हा उपाय करून बघा. तळपायांच्या दुखण्यावर सुद्धा हा उपाय आपण करू शकतो. त्यासाठी 50 ग्रॅम हळद, 50 ग्रॅम सुंठ तसेच 50 ग्रॅम मेथीदाणे घेऊन मिक्सरमधून बारीक वाटून घ्या. ही 2-3 ग्रॅम पावडर सकाळ संध्याकाळ कोमट पाण्यासोबत घ्या. 10 दिवस 2 वेळेस सांगितल्याप्रमाणे घेतल्यास शरीरात कुठेही दुखत असेल तसेच सांधेदुखी असेल तर ती सुद्धा बरी होते. टिप नंबर 7. तुमच्या गॅलरीत तसेच बाल्कनीत भाज्या, फुले तसेच फळांची झाडे लावली आहेत का? त्यासाठी तुम्ही कोणते खत वापरता? सेंद्रिय खत की बाजारातील खत? याच्या वापराने झाडांना पुरेसे पोषण मिळते का? झाडांना सुद्धा पोषणाची गरज असते. त्यासाठी हा उपाय करून बघा. 15 दिवसातून एकदा हा उपाय करा. यासाठी 50 ग्रॅम मोहरीची पेंड घेऊन 5 लिटर पाण्यात बुडवून रात्रभर भिजत घाला. सकाळी हे पाणी मिक्स करा आणि तुमच्या बाल्कनीतील सर्व झाडांना हे पाणी घाला. 15 ते 20 दिवसातून एकदा हा उपाय केल्यास हळूहळू तुम्हाला फरक जाणवेल. केमिकल्सयुक्त खते वापरण्यापूर्वी हा उपाय नक्कीच करा. या उपायाने तुमची बाग फुलून येईल.
टीप नंबर 8, आयुष्यभर निरोगी राहण्यासाठी काही सवयी लावून घेणे गरजेचे आहे. खास करून महिलांना दिवसभर तारेवरची कसरत करावी लागते. शरीर थकून जाते. अशावेळी शरीर कमजोर होऊन आजारी पडते. त्यासाठी बडीशेप, ओवा, जिरे समप्रमाणात घेऊन तव्यावर हलकेच भाजून घ्या. याची पावडर करून एका डब्यात भरून ठेवा. दुपारी तसेच रात्री जेवणानंतर थोडीशी ही पावडर घेतल्यास शरीराचे वजन वाढत नाही. पोटाच्या समस्यासुद्धा होत नाहीत. हार्मोन्स नियंत्रित राहतात. झोपसुद्धा छान लागते. त्यामुळे निरोगी राहता येते. टीप नंबर 9, चेहऱ्यावर पिंपल्स तसेच फोड वारंवार येत असतील तर पोट, लिव्हर साफ होणे गरजेचे असते. त्यासाठी 1 ग्लास गरम पाण्यात हळद, लिंबू रस तसेच मिरपूड आणि मध घालून रिकाम्या पोटी 4-5 दिवस घेतल्यास त्वचेच्या या समस्या दूर होतात. टीप नंबर 10, थंडीत सर्दी, खोकला असेल, डोकेदुखी सुद्धा होत असेल तर त्यापासून आराम मिळवण्यासाठी हा काढा बनवून प्या. 1 ग्लास पाण्यात हळद, 10-15 तुळशीची पाने, लवंग, काळी मिरी घालून उकळून पिल्यास बराच आराम मिळतो. टीप नंबर 11, गाजर व लिंबाचा रस एकत्र करून पिल्यास शरीरातील चरबी वितळू लागते. टीप नंबर 12, कांद्याचा रस व मधाचे मिश्रण करून पिल्यास शरीराची प्रतिकारशक्ती वाढते. टीप नंबर 13, आल्याचा रस व मध एकत्र करून पिल्यास छातीत साठलेला कफ मोकळा होऊन बाहेर पडतो व छाती मोकळी होते. टीप नंबर 14, संत्र्याचा रस दररोज पिल्यास शरीरातील जुने आजार बरे होण्यास मदत होते. टीप नंबर 15, पेडिक्युअर करण्यासाठी पार्लरमध्ये जाण्यापेक्षा घरीच अशा प्रकारे पेडिक्युअर करा. त्यासाठी 1 चमचाभर साखर घ्या. त्यात 1 शॅम्पूचे पॅकेट फोडून घाला व लिंबाचा रस एकत्र करून पायावर लावून चोळा. थोड्या वेळानंतर धुवून टाका. पार्लरसारखे पेडिक्युअर घरीच होईल. तर या होत्या आजच्या टिप्स. आजच्या टिप्स तुम्हाला आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओ इतरांसोबत जास्तीत जास्त शेअर करा. तसेच अशा नवनवीन टिप्स तुम्हाला आवडत असतील आणि चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.